मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. शांतनू मोठ्या आईला म्हणतो की मला तुझ्याशी बोलायचंय. मोठी आई चांगलीच घाबरलेली असते. ती म्हणते की कशाबद्दल? शांतनू म्हणतो की पल्लवीबद्दल. मोठी आई अगं तिला खूप एकटं वाटते, कोलमडून गेलीये ती. आणि आज अचानक तिला तिच्या आईची खूप आठवण येत होती. आणि अशा परिस्थितीत तू तिला आधार दिला असता, तू तिची आई झाली असतीस तर मला जास्त आवडलं असतं. मोठी आई नाटकं करत रडायला लागते आणि म्हणते की बरोबर आहे तुझं, पण मला तिची अवस्था नाही बघवत. तिचा त्रास मला नाही सहन होत रे. खूप वाटतं रे तिच्या जवळ जावं, तिची आई व्हावं, पण माझं धाडसच होत नाही. तिचं दुःख बघायची ताकद आता नाही राहिली रे माझ्यात. म्हातारी झाली आता, समोरच्याला सावरायला जाते आणि मीच कोलमडून पडते. पल्लवीवरच्या हल्ल्याने एवढा मोठा धक्का बसलाय ना मला की काय बोलावं, कसं वागावं काही कळेनासंच झालंय रे. मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची सूचना. काही तांत्रिक अडचणींमुळे भविष्यात आपला चॅनल बंदही राहू शकतो. त्यामुळे आत्ताच आपल्या स्वाभिमानच्या बॅकअप चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आमचे सर्व व्हिडिओ तुम्ही तिथे बघू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. लगेचच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद. प्रभाकर सर बाहेर एकटे बसलेले असतात. पल्लवीवरच्या झालेल्या हल्ल्यामुळे ते खूप चिंताग्रस्त बसलेले असतात, खूप अस्वस्थ देखील असतात आणि त्याच गोष्टींचा ते विचार करत असतात. तेवढ्यातच आदिती मॅम तिथे येतात आणि विचारतात की काय झालं रे प्रभाकर, इथं काय येऊन बसलायस? घरभर शोधलं तुला, झोपायचं नाही आहे का? प्रभाकर सर म्हणतात की झोप येणार नाही म्हणून इथं येऊन बसलोय. तेव्हा आदिती मॅम विचारतात की झोप येण्यासारखं काय झालंय? प्रभाकर सर विचारतात की काय झालंय? अगं काय उरलंय ग आता आपल्या हातात? सगळे पुरावे आपल्या हातातून निसटून गेले, अजूनही ते पेपर्स आपल्या हाती आले नाही. त्या बिचारा पल्लवीला आपल्यामुळे केवढा त्रास सहन करावा लागला. आणि काय लागलं आपल्या हाती? फिरून फिरून आपण पुन्हा तिथेच आलो. आदिती मॅम म्हणतात की तुझी परिस्थिती कळते मला, पण प्लीज तू आता शांत राहा. प्रभाकर सर म्हणतात की कसा शांत राहू? जर ते पुरावे दादा आणि वहिनींच्या हाती लागले तर आपले सगळे कष्ट वाया जाणार आहेत. तुला काय वाटतं, ते पुरावे ते आपल्या हाती लागून देतील? अगं आपल्या नजरेत सुद्धा पडू देणार नाही ते. काय करावं मला काहीच कळत नाही, अगदी हरल्यासारखं होऊन गेलंय. आदिती मॅम म्हणतात की पण आपण प्रयत्न केले ना प्रभाकर. प्रभाकर सर म्हणतात की नाही आदिती, माझ्याकडून प्रयत्न कमी पडले. आदिती अगं पल्लवी एकटी लढली ग, शांतनूसाठी तिने जीवाची बाजी लावली. पण एक बाप म्हणून मी काय केलं? इकडे मोठी आई शांतनूला म्हणत असते की हे जग पण किती निष्ठुर आहे ना. यातना द्यायच्या होत्या तर मला द्यायच्या ना. अजून तिच्या पुढं पूर्ण आयुष्य पडलंय. तर सगळं बघून झालंय. उद्या जरी माझे डोळे मिटले ना तरी मला काही पर्वा नाही. शांतनू म्हणतो की मोठी आई प्लीज तू असं काही म्हणू नकोस. आम्हाला सगळ्यांना तू हवी आहेस, तुला वाईट वाटावं म्हणून नव्हतं बोललो मी. मोठी आई म्हणते की माहिती आहे रे राजा मला, आणि पुन्हा रडायला लागते. शांतनू म्हणतो की मोठी आई सावर स्वतःला, जे झालं त्यामध्ये कोणाचाच दोष नाहीये. पल्लवीला सगळ्यांची साथ हवी आहे एवढंच. तुला जेव्हा बरं वाटेल तेव्हा तू पल्लवीला भेट. मोठी आई म्हणते की तू नको काळजी करूस, मी जाईन हा पल्लवीला भेटायला. जी मुलगीच आहे ती, तू जा बरं आपल्या पल्लवीजवळ आणि तिची काळजी घे बरं का, जा बरं. आणि मग शांतनू तिथून निघून जातो. शांतनू गेल्यावर मोठी आई मनात म्हणते पल्लवीला तर मला भेटायचंच आहे, चांगलाच समाचार घ्यायचा आहे तिचा. फक्त हवी तशी संधी मिळत नाही, हेच दुःख आहे. इकडे प्रभाकर सर आदिती मॅमला म्हणत असतात की कुठलाही बाप त्यांच्या मुलांच्या मागे खंबीरपणे उभा असतो, त्याच्यासाठी तो ढाल असतो. आपल्या मुलांवर आलेलं कुठलंही संकट तो परतून लावतो. आणि मी काय केलं? माझ्या बायकोच्या, सुनेच्या, मुलाच्या जीवावर उठणारी माणसं माझ्या नजरेसमोर फिरताय आणि मी काहीच करू शकत नाही. एखाद्या हतबल माणसासारखा फक्त बसून राहतो. दीदी मला खरं सांग, मी एक बाप, एक नवरा आणि एक सासरा म्हणण्याच्या तरी लायक आहे का गं? दीदी मॅम प्रभाकर सरांना जवळ घेतात आणि म्हणतात की प्रभाकर काय वेड्यासारखं बोलतोस हे? शांत हो बरं तू, माझ्याकडे बघ एकदा. एक नवरा, बाप आणि सासरा म्हणून तू नक्कीच लायक आहेस. तुझे दोन्ही भाऊ हापापलेले आहेत, ते पैशासाठी माणसं मारायलाही भिणार नाही. पण प्रभाकर तू तसा नाही आहेस, तू माणुसकीला धरून वागणारा आहेस. त्या माणसांना वाचवण्यासाठी तू जीवाचं रान करतोयस. त्या दिवशी काय झालं माहिती आहे ना? पुरावे गोळा करण्यासाठी तू स्वतः दादांच्या केबिनमध्ये जायची जोखीम आखली होती. पल्लवीच्या हल्ल्याबद्दल कुठलीही पर्वा न करता तू वहिनींना जाब विचारायला गेला होतास की नाही? मला आणि पल्लवीला तू वेळोवेळी सपोर्ट केलायस प्रभाकर. तू चांगला नवरा आहेस, बाप आहेस आणि सासरा देखील आहेस. आणि मुळात तू एक उत्तम माणूस आहेस प्रभाकर, आणि मला तुझा खूप अभिमान आहे.
नाही असले वेड्यासारखे विचार आणायचे सुद्धा नाही हा मनात. प्रभाकर सर म्हणतात की आधी ते पुरावे मिळवण्यासाठी आपल्याला खूप धडपड करावी लागणार आहे. उद्याच ते पुरावे मिळवण्यासाठी त्या वकीलला किंवा त्यांच्या बायकोला गाठतो. पुरावे मिळण्यासाठी आपल्याला सगळ्या बाजूंनी प्रयत्न करायला हवे. अदिती मॅम देखील म्हणतात की हो खरंय. पल्लवी तिचे केस बांधत असते पण तिला केस बांधता येत नसतात. तेवढ्या शांतनू तिच्यासाठी नाश्ता घेऊन येतो. तिला गुड मॉर्निंग विश देखील करतो. आणि हे काय तू उभी कशी? खाली बस पटकन. अजून पूर्णपणे बरी झाली नाहीयेस. डॉक्टरने सांगितले की तुला आरामाची गरज आहे. पल्लवी म्हणते की अहो पण मला बसून बसून कंटाळा येतो. तेव्हा शांतनू म्हणतो की कसला कंटाळा? आमच्यावर विश्वास नाहीये का? पल्लवी म्हणते की तसं नाही पण मला फ्रेश वाटावं म्हणून आवरायला घेतलं मी. शांतनू म्हणतो की हो पण तुला करायची काय गरज आहे? ह्या गुलामाला हुकूम सोडायचा ना. आता लक्षात ठेव जेव्हा कधी तुला मदतीची गरज असेल किंवा माझी आठवण येत असेल. आणि मग एक फ्लॉवर पॉट हातात घेऊन तो म्हणतो की हे 3 वेळा घासायचं आणि मी प्रकट होईल आणि म्हणेल की क्या हुकूम मेरे आका. आणि मग पल्लवी जोरजोरात हसायला लागते. शांतनू म्हणतो की बरं मी प्रकट झालो ना, सांग बरं काय काय करायचं आहे. कंगवा हातात घेतो आणि म्हणतो की बोल आता काय करू. तेव्हा पल्लवी म्हणते की तुम्ही का करताय आणि हसायला लागते. तेव्हा शांतनू विचारतो की आता हसायला काय झालं. पल्लवी म्हणते की प्रामाणिक प्रयत्न करताय हे ठीक आहे पण शांतनू अहो तुम्हाला जमणार आहे का हे. शांतनू म्हणतो की जमणार आणि मला हे बघ मला सगळं जमतं. डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन हजबंड. मला सांगत जा तसं मी करेल. आणि मग पल्लवी शांतनूला वेणी घालायला शिकत असते. त्याचप्रमाणे शांतनू कृती करत असतो आणि पल्लवीची सुंदर अशी वेणी घालून देतो आणि म्हणतो की बघ जमलं की नाही तुझ्यासारखं. तेव्हा पल्लवी म्हणते की हो खूप छान जमलं. पल्लवी म्हणते की शांतनू आज माझ्या नवऱ्यानं मला वेणी घालून दिली आहे. खूप छान वाटतंय. अगदी जगातली सगळ्यात सुंदर स्त्री असल्यासारखं. शांतनू म्हणतो की असल्यासारखं नाही आहेसच तू. मग पल्लवी शांतनूला मिठी मारते. ते प्रभाकर सर आदिती मॅमला म्हणत असतात की मला आता निघावं लागेल. रणदिवे वकिलांना डायरेक्ट त्यांच्या ऑफिसमध्येच गाठतो. सांगायचं म्हटलं ना त्या माणसाकडून जास्त अपेक्षा आपल्याला ठेवता येणार नाही. माहितीच आहे तो माणूस कसा आहे ते. पण भारतीताई भेटला तर जरा काहीतरी आशा वाटतील. ती मॅम म्हणतात की हो मागच्या वेळी पल्लवीला पुरावे त्यांनीच दिले होते ना. प्रभाकर सर म्हणतात की हो म्हणूनच मी अंधारात तीर मारतोय कारण दुसरा तर आपल्याकडे काहीच पर्याय नाही आहे. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की प्रभाकर तू जरा सांभाळून राहा. त्या गिधाडांची आपल्यावर बारीक नजर असेल पण जरा जपूनच राहा. प्रभाकर सर म्हणतात की हो तू बोलतीयस ते बरोबर आहे. मी काळजी घेतो तुम्ही देखील काळजी घ्या. आदिती आणि आपल्याला हे पाऊल उचलावं लागणार आहे. आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही. मोठी आई इकडे एरझारे घालत असते आणि म्हणते की एवढे फोन लावले एवढी माणसं कामाला लागली पण ह्या वकिलाचा काही पत्ता नाही. आता तर विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली आहे माझी. तेवढ्यातच मोठ्या काकांचा मोठ्या आईला फोन येतो. मोठी आई विचारते की कसे आहात तुम्ही. मोठे काका म्हणतात की तू नको ते उद्योग कर आणि वरून कसे आहेत हे विचार. कसा असणार आहे मी. त्या वकिलांना मारहाण करायची काही गरज होती का. गेले ना ते. मी नसताना घाईने पल्लवीवर हल्ला केलास. मरून तर नाही गेली. तर अजून डोक्याचा ताप वाढला आणि आता हे वकिलांचं प्रकरण. काय काय निस्तरावं लागणारे कळतंय का तुला. तेव्हा मोठी आई म्हणते की अहो तुम्ही आहात का इथे. असं लांबून मला धारेवर धरणं खूप सोपं आहे. हे या आणि सगळं निस्तारा. आपल्या हातातून सगळं निसटत चाललंय मग मी काय करायला हवं होतं. आणि तुमचा एक माणूस कामाचा नाहीये त्यामुळे सगळं खापर माझ्यावर फुटतंय. एकटीने मी तरी काय काय करू. घर सांभाळू की बाहेरचं बघू. आता हे सगळं सांभाळताना मला डोकं फुटायची वेळ आली आहे. तेव्हा मोठे काका म्हणतात की तुला एवढी घाई करायची काय गरज होती. शांतनूच्या वेळी देखील मी तुला बजावलं होतं की जरा धीरानं घे पण नाही. माझा सल्ला घेतला असता तर ही वेळ आलीच नसती सुपर्णा. मोठी आई म्हणते की तुम्ही जर समोर असता तर घेतला असता सल्ला पण तुम्ही आहात का माझ्याजवळ. अगदी विचार करायलाही वेळ नव्हता. तुमच्या वकिलांकडून सगळे पुरावे पल्लवीच्या हाती लागले होते. तिला अडवायलाच हवं होतं आणि त्या वकिलांनाही धडा शिकवणं फार गरजेचं होतं. दे तुम्हाला जर काही समजून घ्यायचं नसेल तर मला बोलायचंच नाहीये तुमच्याशी. असं म्हणून मोठी आई फोन ठेवते. तिचं डोकं खूप दुखत असतं. पल्लवी झोपलेली असताना आदिती मॅम तिथे येतात. तिची विचारपूस करतात. पल्लवी म्हणते की बरं तर वाटते पण एका गोष्टीचा सतत त्रास होतोय. मला सारखं इथं बसून राहावं लागतंय. आदिती मॅम म्हणतात की काय करणार आता. थोडी काळजी तर घ्यायला हवीच की नाही. पल्लवी म्हणते की या सगळ्यात माझा अभ्यास बुडतो याचं वाईट वाटतंय मला. आदिती मॅम म्हणतात की वाईट कशाला वाटेल. 1 मिनिट. आदिती मॅम बॅगेतून एक पुस्तक काढतात आणि म्हणतात की काही अभ्यास बुडणार नाही तुझा अभ्यास आता मीच घेणार आहे.
पल्लवी म्हणते की मॅम अहो कशाला, ऑलरेडी तुम्ही माझी खूप सेवा करताय, आता त्यात अभ्यासाचं ओझं नको. शांतनू पण इतकं काय काय करतात ना माझ्यासाठी, मला ना ह्या गोष्टींची सवयच नाही आहे आणि मला अजून ऑकवर्ड होतं. आणि तुम्हाला देखील तुमची कामं असतील. तेव्हा आदिती मॅम बसून घेतात आणि मुद्दामच रागाने पल्लवीकडे बघत असतात. पल्लवी म्हणते की मॅम माझं काही चुकलंय का? पल्लवीला आठवतं की आदिती मॅमने सांगितलं असतं की आदिती मॅम नाही म्हणायचं, आई म्हणायचं. पल्लवी म्हणते की ओ सॉरी मॅम, सॉरी आई, मी विसरलेच होते. ती मॅम म्हणतात की हो ना, आता कान पकडून म्हणायचं की सॉरी आई. पल्लवी कान पकडून आदिती मॅमला सॉरी आई असं म्हणते. आदिती मॅम म्हणतात की हे बघ, अभ्यासाची काळजी करायची नाही, मी तुझं नुकसान नाही होऊ देणार. गीता तिकडनं येते आणि म्हणते की मी देखील तुझं नुकसान होऊ देणार नाही, कारण दुसरं कोणाला अभ्यास करायला सुट्टी मिळाली आणि मला अभ्यास करावा लागला ना की खूप पोटात दुखतं माझ्या. पल्लवी, तुझ्या क्लासरूममध्ये जे शिकवलं जाईल त्याच्या नोट्स तुझ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी. शांतनू येतो आणि म्हणतो की मी देखील आहे ना, मी पण घेईल तुझा अभ्यास. म्हणते की मला नकोय तसं. तेव्हा आदिती मॅम आणि शांतनू एकाच आवाजात म्हणतात की आम्ही तुला सोडून कुठेच जाणार नाही. आणि मग दोघंही एकमेकांना बघायला लागतात. तेव्हा पल्लवी म्हणते की शांतनू प्लीज असं नका करू, माझ्यासाठी तुम्ही सुट्टी घेऊन घरी थांबायची काही गरज नाही आहे. कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांचं देखील नुकसान व्हायला नको ना, सर्वजण तुमच्या लेक्चरची वाट बघत असतात. तुम्ही कॉलेजला जा. आणि आई, तुम्ही सुद्धा तुमचं काम सोडून माझ्यासाठी अजिबात थांबू नका. विभावरी आणि मेघना येतात की मग काय, आहोत ना आम्ही तिची काळजी घ्यायला, हवं नको ते बघायला, हवं तर आमची कामं सांभाळून आम्ही ड्युटी लावून घेऊ. तर झालं. तेव्हा पल्लवी म्हणते की बरं. इथे मॅम म्हणतात की पण हे सगळं उद्यापासून, आज नाही हा. तेव्हा शांतनू म्हणतो की एक्झॅक्टली आज सुट्टी आहे, तुला डॉक्टरकडं पण जायचं आहे, चल आपण तू आवरून घे आणि आपण निघूयात. तर इकडे इन्स्पेक्टर घरामध्ये येतात आणि विचारतात की कुणी आहे का घरात. तेवढ्यात मोठी आई येते. इन्स्पेक्टरला बघून ती चांगलीच घाबरलेली असते. ती आई म्हणते की या ना बसा, तुम्ही काय घेणार. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की काही नको आम्हाला, मी आता ड्युटीवर आहे. ॲक्च्युली पल्लवी सूर्यवंशीवर जो हल्ला झाला त्याबद्दल मला सगळ्यांची चौकशी करायची होती. कदाचित हल्लेखोर कोणीतरी जवळचा सुद्धा असू शकेल, म्हणूनच मला सगळ्यांशी बोलायचं होतं. ही गोष्ट ऐकल्यावर मोठी आई चांगलीच घाबरते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, सर्वजण पल्लवीच्या रूममध्ये असताना मोठी आई इन्स्पेक्टरला घेऊन येते. इन्स्पेक्टर पल्लवीला म्हणतात की त्यावेळी हॉस्पिटलमध्ये जास्त बोलायला लावणं योग्य नव्हतं, त्यामुळे आता निवांत वेळ काढून आलोय, मला सांगा की त्या दिवशी नक्की काय घडलं. शांतनू म्हणतो की सांग ना पल्लवी, काय झालं होतं ते, कारण गुन्हेगार कळणं हे महत्त्वाचं आहे. मोठी आईला मात्र चांगलाच घाम आलेला असतो. मित्रांनो, कालच्या भागामध्ये कमेंट करणारे आपले दर्शक होते नश्री देशमाने, राणी पेलोटे, योगेश मेश्रम, नितीन लांडे, ज्ञानेश्वर आचारी, उमेश जुवेकर, मनीषा सिंपल रेसिपी, गीता गंभीरराव, आनंद केसवानी, नीलम गीते, कोमल कदम, शैलजा कुलकर्णी, सुभाष इंगळे, वंदना तावडे, कविता शिंदे, कैलास जाधव, राजेंद्र जाधव, दीपाली बाजरे, भारती पाटील, प्रिया गिलबिले, प्रमोद पंडित, वर्षा पडियार, भास्कर दहाले, अंकित बिराजे, सविता सामंत, डांगे, मंदारवी बोधारे, नारायण गायके, बबिता दुधे, शुभांगी लामखेडे, तनुजा शोकालकर, दत्ता मानेकर, संगीता गुणाकी, जयश्री भूपेकर, जयश्री गजानन, किसन बुगडे, आरती भोसले, पल्लवी माळी, सुशांत शिरोडकर, सुनीता जाधव, श्रीकांत दीक्षित, जयश्री वैद्य, स्नेहल वाघमारे, साधना खडांगळे, ती सुतार, रेश्मा भगत, अश्विनी मुंडे, निषद वरकुटे, कोमल बुरेले, विजय भूम, कमल माने, जयंत साठे, चंद्रभान सिनारे, जान्हवी कुलकर्णी, छाया सावंत आणि कोमल कांबळे. सर्वांनीच व्हिडिओला कमेंट करून व्हिडिओचा प्रतिसाद वाढवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.